सह्याद्रीच्या कडेकपारीत जावळीच्या कांदाट खोऱ्यात वसलेलं शिंदी हे गाव 1960 साली कोयना धरणामुळे गाव विस्थापित झालं. तरी काही ग्रामस्थांनी जन्मभूमी न सोडता येथेच वास्तव्याचा निश्चय केला व गावचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदेवता आई श्री केदार कालकाईची अखंड सेवा सुरू ठेवली. सप्तशिवालयांपैकी चकदेव, पर्वत, महिमंडनगडाच्या कुशीतलं हे गाव. गावातील घरं त्या काळात दगड मातीची, परंतु आपले श्रद्धास्थान हे मजबूत व पक्के असावे ही पूर्वजांची भावना. देवीच्या आशीर्वादाने 1991 साली या मंदिराची पक्की वास्तू उभारण्यात आली. त्या काळी गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. कोकणातील शिरगाव येथून तब्बल 3-4 तासांची पायपीट करावी लागत असे. मंदिरासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री सरीच्या वाटेने आणणे म्हणजे दिव्यच. यातून साकारलं गेलं हे वर्तमान मंदिर. देवळाची प्रत्येक भिंत दांडगी इच्छाशक्ती, मेहनत व एकोप्याची साक्ष देते. मंदिराच्या शेजारी असलेला आंबा, फणस या जागेचा गोडवा व गारवा अधिक वाढवतात. देवळाच्या प्रांगणातील रम्यता मनाला भावते. डावीकडे मोरे कुटुंबियांची कुलस्वामिनी आई कुंभाळजाईचा गाभारा, समोर आपल्या गावदेवीची गादी व मुख्य गाभारा. मंदिरातील सभामंडप म्हणजे शिंदी गावच्या विकास व वैचारिक घडामोडींचे महत्वाचे व्यासपीठ. गावातील जवळपास प्रत्येक घर हे आता पक्क बनले. देवीच्या आशीर्वादाने हे शक्य झालं. परंतु देवालयाची ही कौलारू वास्तू आता जीर्ण झाली आहे. देवीचे पाषाणी देऊळ आता पुन्हा उभारण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलं आहे. नव्या वास्तूची प्रत्येक शिला आपल्या योगदानाची साक्ष देणारी ठरणार आहे. सणावाराला देवीला आभूषणे व अलंकाराने सजवलं जातं. आता वेळ आली आहे तिचे देऊळ नव्याने सजवण्याची. नव्या मंदिरामध्ये आपण सर्व मिळून हे सण उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडू. या क्षणी आपण सर्वजण मंदिराच्या जीर्णोद्धारातून एका मौल्यवान परिवर्तनाचे साक्षीदार ठरत आहोत.